दुधना नदीतील कारवाई दरम्यान महिला तहसीलदारांवर वाळू माफियांचा हल्ला, 7 जणांवर गुन्हा दाखल. वाळू माफियांचा हैदोस किंवा वाळू माफियांकडून सातत्यानं वाळू उपसा करताना गुंडगिरी आणि दहशत माजवली जाते. अनेकदा महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर देखील वाळू माफियांकडून हल्ला मारहाण करण्यात आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. वाळू हा विषय पोलीस खात्यांपेक्षा महसूल खात्याच्या अधिपत्याखाली जास्त येतो, त्यामुळे वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांना बहुतांश वेळा जीव मुठीत धरून कारवाई करावी लागते. नुकतेच जालना जिल्ह्यातील परतूरच्या महिला तहसीलदारावर वाळू माफियांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रतिभा गोरे असं महिला तहसीलदाराचं नाव असून त्यांच्या फिर्यादीवरून वाळू माफियांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. दुधना नदीपात्रात वाळू माफियांनी तहसीलदारावर हल्ला केल्याची घटना उघडकीस आलेली आहे आणि येथील दुधना नदीपात्रात वाळू माफियावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात 7 आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपी अद्याप फरार आहे. स्वतः तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी परतूर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना.